नमस्ते सरस्वती देवी
कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आजच्या या रविवार सत्संगात आमच्या सगळ्यांचे आंतरराष्ट्रीय कृष्ण महामंडळ सत्संग आणि श्रील प्रभुपादांतर्फे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत हा। तर अनुपस्थित सगळे वरिष्ठ वैष्णव तसेच सगळ्या भक्तजनांच्या चरणाकडे हांव विनंती करता की त्यांच्यानी म्हाका कृपा आशीर्वाद दिवपाचो की आयचो लेक्चर बरो जावपाचो, आणि विनंती करता की हा तुमच्या दासाचो तुम्ही प्रणाम स्वीकार करपाचो। मानशा हरे कृष्ण। तर आयचो तुम्ही टॉपिक पहिला आसलो कंप्लीटेड गोंडीच्या महाजन कथा। तर हे स्टार्ट करच्या आधी कथा स्टार्ट करच्या आधी आम्ही एक वैष्णव गीत गाऊया आणि आमची कथा स्टार्ट करूया। ग्रुपान धाडला आसतले वैष्णव गीत, तर सगळ्यांनी ओपन करपाचे आणि पोवू शकता तुम्ही। श्री कृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करी। स्वपार्षद स्वीय धाम सह अवतरी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करी। स्वपार्षद स्वीय धाम अवतरी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु जीवे दया करी। स्वपार्षद स्वीय धाम अवतरी। अत्यंत दुर्लभ प्रेम करी बाळेला। शिखाय शरणागती भक्तिरता। अत्यंत दुर्लभ प्रेम करी बाळेला। शिखाय शरणागती भक्तिरता। जैन आत्मनिवेदन पुत्रीचे वर। अवश्य रक्षिरे कृष्ण विश्वास जैन आत्मनिवेदन पुत्रीचे वर। अवश्य रक्षिरे कृष्ण विश्वास भक्ति अनुकूल मात्र आर्जिरदीना। भक्ति प्रतिकूल भाव वर्जरंगिका। भक्ति अनुकूल मात्र आर्जिरदीना। भक्ति प्रतिकूल भाव
रूप सनातन पदे संते तृणवरे भक्ति विनोद पदे रूप सनातन पदे संते तृणवरे भक्ति विनोद पदे कांदिया कांदिया बोले आम्ही तो शिखाय शरणागती कांदिया कांदिया बोले शिखाय शरणागती श्री कृष्ण चैतन्य प्रभु श्री कृष्ण चैतन्य प्रभु जे दयाळु स्वपार्षद दिय तर हे जे भजन असलेले आहे ते शरणागती बुक हा भक्तिविनोद ठाकूराचे त्या बुकातले हे भजन असलेले तर इथून फर्स्ट तिथून सांगता की आमकां कळून येता भजनान त्या की स्वयं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू या कलियुगान येता आणि कलियुगान येऊन कितें करता तर आमच्या सारख्या जीवांचेर दया करता कशा प्रकारे दया करता की आपले जे सगळे पार्षदगण आहात तेंकां घेऊन स्वयं हांगा येता आणि आमच्या सगळ्यांचेर दया करता कितें दया करता की तेंच्या कडल्यान सगळ्यां कडल्यान आमकां शिकयता की आमी सरेंडर कशें जावप आमी शरणागती कशी घेवप हे आमकां स्वयं चैतन्य महाप्रभू हांगा येवन शिकयता तर आमी आयजच आमचो टॉपिक आज स्टार्ट करूया चैतन्य चरितामृतातले खंयचे लीला स्टार्ट करतना परमिशन मागपाची लागता चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या पार्षदांकडे तर ती आमी मागीर स्टार्ट करूया ओके जय जय श्री चैतन्य जय जय श्रीवासादि गौरभक्त गण शक्तिदेह कोरियेन श्री चैतन्य वर्णना तर हे जे दोन आम्ही म्हटले पळय तेतून कृष्णदास कविराज गोस्वामी हा पळय ते आमचे श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू आणि सगळे जे पार्षदगण आहात चैतन्य महाप्रभूचे त्यांच्याकडे कृपा मागता की चैतन्य महाप्रभूची जी लीला हा पळय ती लीला आपल्याक वर्णन करपाची आपल्या तोंडांच्यान ती लीला येवपाची आपल्याक शक्ती दिया तर आम्ही सुद्धा सेम केला तर आता ह्या फ्लोन आम्ही स्टार्ट करूया आमच्या याची कथा तर जेन्ना भगवान चैतन्य महाप्रभून सार्वभौम भट्टाचार्याचो उद्धार केलो तेन्ना हा भर सगळ्या भारतभर ही अशी जी गजाल जाली की सार्वभौमाचो उद्धार झालो सगळ्या भारतभर हा म्हणटा ही गजाल पसरली सार्वभौम भट्टाचार्य एक व्हेरी फेमस पंडित अख्ख्या इंडियन भारतान अख्खे फेमस आलेले आणि पहिली त्यांचो भगवंताचेर विश्वास नासलेलो म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू हे स्वयं भगवान हे तांकां पटन नासलेले पण जेन्ना चैतन्य महाप्रभू वांगडा तेंचे उलोवप जाले बातचीत जाली सगळी
तेन्ना तांकां पटलें की चैतन्य महाप्रभू स्वयं भगवान. आणि अशें जेन्ना सर्वभौम भट्टाचार्याचो उद्धार जाता तेन्ना सगळे जे थंय जे उत्तर प्रदेशातले रहिवासी असतात न्हू ते सगळ्यांक ताका विचारतात बाबा तुजो उद्धार कसो जालो, हो तूं इतको रॅडिकल चेंज, इतको ड्रेस्टीक चेंज तुज्या भितून कसो येयलो. तर तो म्हणपाक लागलो हे जो संन्यासी तुमकां दिसता हांगा उबो आपल्या फुड्यान जो संन्यासी दिसता न्हू ह्यो फक्त संन्यासी न्हू, ह्यो तर तुमकां दिसता तो शेरंटी जगन्नाथ. तो तर जगन्नाथ रथार येता आनी भायर हो दर्शन घेवन परत भितून वयता. पूण ह्यो जो जगन्नाथ आसा तो तुमच्या दारान येवन तुमकां कृष्ण प्रेम दितलो. म्हणून ताका शरणटी जगन्नाथ म्हणजे तुमच्या दारान येवन ह्यो जो आपल्या वांगडा संन्यासी आसा तो शरणटी जगन्नाथ तुमकां दारान येवन कृष्ण प्रेम दितलो. आणि अशी म्हटल्या उपरांत अख्ख्या इंडियेक स्प्रेड जाता आणि सगळे जे लोक असतात पळय उत्तर प्रदेशाचे ते धांवतात महाप्रभू मेळाक. जेन्ना महाप्रभू कळटा की सगळे लोक आतां आपल्याक मेळपाक येता महाप्रभू सावथ इंडियाक वयता आणि थंय सगळे लोक इतक्यान येतात आनी म्हणटा अरे कितकें आमचें नशीब फुटलां की स्वयं भगवान आमच्या दारान येयल्लो आनी आमी ताका मेळोंक सुद्दां पावूंक ना. इतकें आमचें नशीब वायट आनी थंय रडपाक स्टार्ट करतात सामके. सो इतक्यान थोड्याच म्हयन्यांनी तेंचो अशें आसता की चैतन्य महाप्रभू अलारनाथाच्यान परत सावथ इंडियेक वयता. आणि जेन्ना 2 वर्सांनी चैतन्य महाप्रभू परत येता तेन्ना चैतन्य महाप्रभू अलारनाथाच्यान पुरी येता. ओके. सो जेन्ना चैतन्य महाप्रभू 2 वर्सां उपरांत येवपाचे आसतात न्हू तेन्ना 2 दिसा आदीं हे जे सगळे पार्षद गण आसतात अद्वैत प्रभूच्या निर्देशना खाली 500 लोक चैतन्य महाप्रभू मेळपाक खंय वयतात पुरी येतात आणि भक्त मिलन तेन्ना जाता. सो तेन्ना चैतन्य महाप्रभू मेळ्ळ्या उपरांत सगळे आतां फुडली लिला अशी स्टार्ट जातली. ओके. तर ही जी लिला जाता न्हू ह्या मेरेन सो तेन्ना महाप्रभू हांगा जगन्नाथपुरी येता तेन्ना जो कटकचो राजा आसता जगन्नाथपुरीचो प्रतापरुद्र महाराज ताका चैतन्य महाप्रभू मेळपाचें आसता. पूण चैतन्य महाप्रभू ताका मेळपाक सोदना. कित्याक चैतन्य महाप्रभू कितें म्हणटा आपूण एक संन्यासी आनी आपूण एका राजाक मेळप कितपत बरोबर हे तुमीच सांगा म्हणटा की तो राज्य आहा तेचे व्हडलें ऐश्वर्य आहा लग्न जाला आनी आपूण एक संन्यासी लोक आपल्याक चितू करतले अशें म्हणून चैतन्य महाप्रभू ताका डिनाय करता. तर आतां आमी एक श्लोक घेतले आमचे मदले श्लोक घेतले 212 श्लोक आहात ह्या भुमीच्या मार्जन कथाचे. तर आमी मदले श्लोक घेवन स्टार्ट करतले. सो मदीं श्लोक घेवन मदीं आमी उलोवया. ओके. तर पयलीं आमी जाणून घेवया की जे चैतन्य चरितामृत आहा पळय सो चैतन्य महाप्रभूचे जे आता आम्ही गायला आम्ही जे आम्ही आता गायला पळय त्याचा आम्ही अर्थ जाणून घेतलो आणि त्याच्यात आम्ही सांगया की प्रभुपादान कितें सांगला ह्या गजाली बद्दल. तर भगवद्गीता जी आहा पळय तितून आमकां खबर आहा की भक्तां खातीर भगवद्गीता आहा ते ग्रॅज्युएट डिग्री आणि जे श्रीमद भागवतम आहा न्हू ती पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि जे चैतन्य चरितामृत आहा ती PhD अशें प्रभुपाद म्हणटा. ओके. तर हेतून चैतन्य चरितामृतान कितें सांगला की भक्तांचो व्यवहार कसो आसपाचो, भक्त कशे वागपाक जाय, भक्तांनी कशें आसपाक जाय, सो एक सदाचार जो एटिकेट आहा आमकां आमी कशें आसपाक जाय ते ह्या चैतन्य चरितामृतान आहा. सो इम्पॉर्टन्स चैतन्य चरितामृताचो इतलो आहा की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जे आमचे श्रीला प्रभुपादांचे गुरु महाराज आसलेले ते एकदां सांगताले की एक जर मनीस बोटीन आहा आनी ती बोटीन जर तो बुडटा, एक जर मनीस आहा आनी तो जर बोटीन बुडटा जाल्यार पाण्यात बुडटा न्हू मरता न्हू जाल्यार 3 बुकां आसपाक जाय तेचे कडेन भगवद्गीता, श्रीमद भागवतम आनी चैतन्य चरितामृत. जर तो शापूत वेळ चड जाता जाल्यार 2 बुकां दवर म्हणटा श्रीमद भागवतम आनी चैतन्य चरितामृत. शापूत बुडटा आनी जर सकयल वचून मरतलो जाल्यार तूं चैतन्य चरितामृत घे आनी मर म्हणटा. सो इतके इम्पॉर्टन्स आहे चैतन्य चरितामृताचे की ते घेवन आमी मेली सुद्दां जाल्यार आमकां जे आमकां मेळूंक जाय ते मेळटले. ते घेवन मरप म्हणजे कितें की ते वाचून दवरप आनी घेतले आनी उडकी घातली म्हणून आमचें कांय जावचें ना पाणयान. सो ते घेवन ते वाचप हे इतलो इम्पॉर्टन्स आहा चैतन्य चरितामृताचो. तर हें हांवें जशें सांगलें तुमकां हे एक मॅन्युअल. तर चैतन्य चरितामृत कित्याक जालें, चैतन्य महाप्रभू हांगा कित्याक येयले तर एक्सटर्नल इंटरनल रिजन आसतात. तर इंटरनल रिजन कितें की
राधा राणीचो कितें भाव आसलो तर तो कृष्णाक जाणपाचो आसलेलो. म्हणून कृष्णान राधा राणी आनी कृष्णा ही एका शरिरान एका फॉर्मान येयली चैतन्य महाप्रभूच्या रूपान. तर राधा राणी कितें कितें चिंतताली कृष्णा बद्दल, राधा राणी कितें कृष्णाक सर्व करून आनंद कितें मेळटालो आनी राधा राणी कितें कृष्णा भितर आकर्शीत करताले हे तीन गजाली जाणपा खातीर इंटरनल रिजन ही तीन जाणपा खातीर चैतन्य महाप्रभूचो अवतार जाला. तर एकदा इस्कॉनाचे काहीशे भक्त रंगनाथ टेम्पलान गेलेले आणि रंगनाथ टेम्पलान गेल्या उपरांत तांकां थंयसलो जो पुजारी आसलो न्हू तो 100 वर्सां ताका जाली आसतली, खूब जाणटो आसलेलो आणि हे आमचे जू इस्कॉनाचे डिवोटीज थंय गेल्लेले. सो इतल्यान आमच्या डिवोटींचे कितें खंय गेल्या उपरांत आमी कीर्तन करता कथा करता खंय बसता रायट आनी सो थंय कीर्तन चालू आसलेले आनी इतल्यान तो जो मेन पुजारी आसता न्हू रंगनाथ टेम्पलाचो तो ह्या इस्कॉन आमचे जे डिवोटी आसता इस्कॉनाचे तेंच्या कडेन येता. तेंच्या कडेन विचारता तुमचो हांगा लिडर कोण आहा काय म्हणटा. सो जो मेन आसता न्हू थंयसर तेंकां वेगवेगळ्यो सगळ्या डिवोटींका तो थंय येता. तो येयल्या उपरांत तो म्हणटा तूं जाणार हेजे तुमचे चैतन्य रंगनाथाचो पुजारी सांगता हेड पुजारी की हे जे तुमचे चैतन्य चरितामृत आहा न्हू ते तुका कोणी बरयला काय दिसता. म्हणटा आमचे शिला प्रभुपाद आमचे फाउंडर आचार्य तेंच्यांनी बरयला आनी ट्रान्सलेशन आनी बरपट दिता चैतन्य चरितामृतान. ना रॉंग तूं म्हणटा. आपूण न्हिदलेलो आनी आपल्या स्वप्नान रंगनाथ येयलो आनी रंगनाथान सांगले की हे जे चैतन्य चरितामृत आहा ते स्वता आपूण शिला प्रभुपादाक डिक्टेट केला आनी ते तेंच्यांनी बरयला डिक्टेट केला उपरांत अशें ते रंगनाथातले पुजारी सांगता. सो तो नेक्स्ट टायम जेन्ना येता मुंबय सोमतो नेक्स्ट डे फ्लायट घेवन रंगनाथ पुजारी तो चैतन्य चरितामृत घेता जुच्या टेम्पलाच्यान आनी परत घेवन फूल चैतन्य चरितामृत रीड करता. तर हे स्वयं जे आमी आतां जे आयकता जे वाचता आमी चैतन्य चरितामृत ते स्वयं भगवंतान प्रभुपादाक सांगला आनी प्रभुपादान बरयला. सो कितले इम्पॉर्टंट आहा आमचे चैतन्य चरितामृत. तर पूर्वे दक्षिण हैते प्रभुर येबे आईला तारे मिलती गजपती उत्कंठित हैला. हेतून प्रतापरुद्र महाराजाचे सांगता की प्रतापरुद्र महाराजाक चैतन्य महाप्रभू मेळपाचे आसता आनी फुडें सांगता की कटक हैते पत्री दिल सर्वभम ठात्री प्रभुराज्ञा हय जती देखी बारे जाई. सर्वभम भट्टाचार्य पत्र बरयता की चैतन्य महाप्रभू अलाव करना तुका मेळपाक. तूं एक महाराज तूं एक राजा आनी तो संन्यासी तो तुका मेळचो ना. तेच्या उपरांत भट्टाचार्य लिखील प्रभुर आज्ञान हैल पुनरपी राजा तारी पत्री पाठयिल. प्रभुर निकटे आचे जत भक्त गण मोर लागी तासबारे करिह निवेदन. सो प्रतापरुद्र महाराज आसता तो परत सर्वभौम भट्टाचार्याक पत्र बरयता. त्या पत्रांत कितें सांगता सर्वभौम भट्टाचार्याक तो की प्रभूच्या सायडीन तुमी इतके जे महान पार्षदगण आहात तुमी आपल्याचेर कृपा करा आनी प्रभूक सांगात की आपल्याक एकदा फक्त मेळ म्हणून. तेच्या उपरांत परत सेई सब दयालु मोरा हद्र सदय मोर लागी प्रभुपदे करिबे विनय. तासबार प्रसादे मिले श्री प्रभुर पाय प्रभु कृपा विना मोरा राज्य नाही भाय. प्रतापरुद्र महाराज कितें म्हणटा की जर चैतन्य महाप्रभू आपल्याक मेळना न्हू जाल्यार आपल्या चैतन्य महाप्रभूची कृपा मेळना न्हू जाल्यार हे जे सगळे येदे व्हडले राज्य आपण केला पळय ते सगळे वेस्ट वेन म्हणटा. प्रभू कृपा बिना मोरा राज्य नाही भाय. म्हाका हे राज्य म्हणजे चलचें ना जर आपल्याक प्रभू कृपा मेळना. तेच्या उपरांत तेच्या फुडल्या लायनीन पत्रांत तो एक सामकी चौका देने वाली बात सांगता. कितें सांगता यदि मोर कृपान करिबे गौर हरी राज्य छाडी जोगी होई हरिभो भिकारी. आता जर हे वाचून सगळे सर्वभौम भट्टाचार्य घामूच सुट्टा. कितें म्हणटा राजा जर आपल्याक चैतन्य महाप्रभूची कृपा मेळना जाल्यार आपूण हे राज्य सांडटलो योगी जातलो आनी भीक मागतलो. आता हे पत्र वाचून सर्वभौम भट्टाचार्याचे जमीनची
सगळी जमीन धरता कित्याक राज्य करप ही फक्त फकाणाची गजाली न्हू, इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. आमकां आमच्या घरांतल्याच मनशांका सांबाळटना आमच्या नाकान दम जाता, म्हणजे कितले कितें कितें आसतात गजाली. पूण अख्खे राज्य सांबाळप म्हणजे कितें व्हडली रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी, एक सादी गजाल न्हू. तर सगळे पत्र वाचून सर्व भट्टाचार्य घे सगळ्यांक पत्र दाखयता, फुडें बरयता, भट्टाचार्य पत्र देखी चिंतित होईनु भक्तगण पाश गेला से पत्रा लायनु. सगळ्या भक्तगणांका जे चैतन्य महाप्रभूचे मेन पार्षद असतात पळय तेंका सर्व भट्टाचार्य हे पत्र दाखयता. पळय राजा कितें सांगता, योगी जातलो, भीक मागतलो आनी राज्य सोडटलो म्हणटा. नित्यानंद प्रभूक टेन्शन येता, अरे राजा अशें करतले मला राज्य काय चलतले, राज्य केल्या उपरांत सगळे गेले आनी कितें उरलें मागीर लेक्चर खंय करतले, टेम्पला खंय बांदतले, अशें तांकां प्रेशर येता. सो तेच्या उपरांत सबारे मिलिया कहिल राज्य विवरण पीछे से पत्री सबारे कराइल दर्शन पत्री देखी सबार मने हैल विस्मय प्रभुपदे गजपती ए भक्ती हय. म्हणजे जो प्रतापरुद्र महाराजांचो त्याची भक्ती कितली श्रेष्ठ असलेली ती पळयात, की तो आपले जे एवढे व्हडले राज्य त्याने तयार केलेले तो ते एका क्षणात सोडपाक तयार आसलेलो. कोणा खातीर? प्रभू दर्शना खातीर, प्रभू कृपा मेळपा खातीर. आपले जे एवढे व्हडले वर्सानुवर्ष राज्य तयार केले तो इझिली सोडपाक तयार आसलेलो. कोणा खातीर? फक्त प्रभू दर्शना खातीर. सब कहे प्रभु तारे कबू ना मिलिबे आम्ही सब कही अधि दुःख से मानिबे सर्वभौम कहे सबे चल एक बार मिले तिना कहिब राज्य व्यवहार. सो आता कितें म्हणटात सगळे पार्षदगण की आम्ही सगळे वचया, चैतन्य महाप्रभू आता काय मेळपाक तयार ना न्हू, पूण आम्ही जर त्याच्या फुड्यान वचोन राजाचे व्हडले व्हडले बरे गजाली सांगले न्हू जाल्यार चैतन्य महाप्रभू तेका मेळपाक शकता. आता आम्ही नॉर्मली पळयता न्हू, एक चलन चल्याचे ते सोयरीगट धरता जाल्यार चल्याचे बरे गजाली चलये वाटेन सांगतात, चलयेचे बरे गजाली चल्या वाटेन सांगतात, तेन्ना मागीर ते जाता न्हू. सो तशाच प्रकारे हे जे पार्षदगण आसलेले ते म्हणपाक लागले की आम्ही वचोन राजाचे बरे जे गजाली आहात पळय सगळे, एक्चुअली राजाचे बरेच गजाली आहात सगळे, पूण हे सगळे बरे गजाली आम्ही राजाचे वचोन सगळे सांगया, तेन्ना चैतन्य महाप्रभू आयकूंक शकता. म्हाका सांगा, तुम्ही जाणा प्रतापरुद्र महाराज कोण ते? प्रतापरुद्र महाराज कोण? प्रतापरुद्र महाराजाचे जाणा तुम्ही कोण ते? ते एक शुद्ध भक्त आसलेले, तरी तांकां महाप्रभू मेळपाक सोदिनासले. शुद्ध भक्त कितें आसले तुमकां खबर आहा? प्रतापरुद्र महाराजाची स्टोरी खबर आहा? आयज आयकया. सो पुरी प्रतापरुद्र महाराजाचे जे पप्पा आसलेले पळय तेंचें नांव आसलेलें पुरुषोत्तम चानक आनी तेंच्या मम्मीचें नांव आसलेलें पद्मावती. तर एकदा तुम्ही जाणा आसतले जगन्नाथ पुरी जेन्ना रथ भायर येता तेन्ना जो राजा असता तो सादो वेश धारण करून कितें करता? सारण मारता, रथा फुडें मार्जन करता. सो तेन्ना एक दीस जो काशीराज आसलेलो पळय तो आपले चलयेक घेता आनी ह्याच टायमार रथ यात्रा आसता पळय त्याच टायमार पुरीन येता. कित्याक येता चलयेक घेवन? की पुरीच्या राजा वांगडा आपल्या चलयेचे लग्न लावन दितलो. सो जेन्ना तो येता आनी पळयता की राजा तर झाडू मारता, तो राजा कडेन येता आनी कितें म्हणटा? तू राजा काय, तू नोकर हांगासलो काय म्हणटा? तू खंय रे झाडू मारता, कोणा खातीर झाडू मारता काय म्हणटा? आनी आपल्या चेडवाक आपूण तुज्या वांगडा लग्न लावपाक हाडलेलें म्हणटा, पूण असल्या झाडू वाल्या वांगडा आपूण आतां लग्न लायतलो आपल्या चेडवाचें काय म्हणटा? इतल्यान राजा म्हणटा पळय तू आपल्याक रॉंग वेन पळयता, आपूण झाडू हांगा मारना म्हणटा, आपूण सद्या झाडू आपूण जगाच्या नाथा खातीर झाडू मारता हांगा, आपल्याक जाय म्हणून आनी काम करपा खातीर झाडू मारना. जे स्वयं जगन्नाथ महाप्रभू आहात त्याच्या खातीर आपूण हांगा रथा फुड्यान झाडू मारता. तर म्हणटा जग के नाथ, कोण जग के नाथ? गणेश जी गणपती हा पळय तो जगाचो नाथ म्हणटा. इतक्यान राजा म्हणटा ना, जगाचो नाथ तर फक्त जगन्नाथ म्हणटा. ते म्हणटा बरें आम्ही दोघूय लढाई लावया म्हणटा. कोण म्हणटा? काशीराज म्हणटा आणि पुरुषोत्तम चानक. आम्ही दोघे लढाई लावया म्हणटा. कोण म्हणता? काशीराज पुरुषोत्तम चानक सांगता की आम्ही दोघे आता लढाई करूया. लढाई केल्या उपरांत जर तू जिंकलो जाल्यार तुझो जगन्नाथ आपल्या गणपती फुड्यान आसतलो आनी जर आपूण जिंकलो जाल्यार आपलो गणपती तुज्या जगन्नाथा फुड्यान आसतलो आनी तुजो जगन्नाथ फाटल्यान उबो रावतलो.
तर इतल्यान राजाचे टेन्शन येता सामके. पुरुषोत्तम जाना भक्तिमय आचरणांनी लीन आसा. तुम्ही जाणार पुरीन फक्त सेना जी सगळी सेना असता पळय ती फक्त कीर्तन करता वाजून आसता. आपली ही जी झगडी जावपाची आसता पळय हे तांकां कळटा. आपली मेनातली तलवार काडटा अरे भायरूच येना तलवार गन्स लागल्या तलवारीक सगळी करता फक्त झडलेले आसतात बरे आणि तलवारीक गन्स लागलेले आसा. कित्याक तर लढाई करपाचे केन्ना तेंचेर येवपाचेच नासता इल्लेच नासता. तांकां प्रॅक्टिसूय नासता कशें लढप ते विसरले आसतात ते की कशें लढाई करतात ते. इतक्यान तेंचेर पेज. आतां राजा राती वयता घरा आनी रडटा की बाबा जगन्नाथ आतां गजाल आपल्या आनी आपल्या राज्याचेरूच ना फक्त तुजेर आनी तुजेर आहा की जर आपूण हरलो जाल्यार तूं फाटल्यान बसतलो तुजी जागा फुड्यान कितें लॉस उरतली. इतक्यान सगळे जे सेनापती आसतात सैनीक आसतात ते सगळे रडपाक सुरू करतात. जगन्नाथ प्रभू वडल्या वडल्यान रडोन रडोन उलो घालतात बाबा आमचेर ना गजाल आमकां मारून उडयता आयला पूण तूं आज तुज्या फुड्यान आनी कोणाक येवं दिवं नाका. तर इतल्यान राजाची आनी जी सेनाची हाक आसता पळय ती जगन्नाथ प्रभू आयकता आनी जगन्नाथ प्रभू कितें करता आपल्या भावाक सांगता चल घोडे काड. काळो धव्या घोड्याचेर बसता आनी धवो काळ्या घोड्यार बसता आनी दोगूय चलतात घोड्याचेर. खंयसर वयतात काशी राजा वांगडा लढाई करपाक वयतात. कोण जगन्नाथ आनी बलदेव. तर जेन्ना लढाई करतात वयतात पळय तेन्ना जी मदली लँड आसता पळय जी नो मॅन्स लँड दोन गांवां मदीं एक मदली लँड आसता ताका नो मॅन्स लँड म्हणटात. सो थंय जेन्ना पावतात पळय तेन्ना एक अशी खूब शॉपां आसतात थंय वेगळी वेगळी तांदळाची फ्रुट्सांची. सो एक तर ताक घेवन एक बायल बसलेली आसता. जगन्नाथ आनी बलदेव आतां तर फुडें आनी अख्खी वाट चलपाची आनी थंय वचून तर लढाई करपाची आहा कितें तरी पोटा पाणयाक जाय न्हू म्हणून ते थंय रावतात ते ताकवाली कडेन आनी त्या बायलेक सांगतात आमकां ताक दी. ती एक ग्लास दिता दोगांक एक एक ग्लास दिता कट 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 सोमते दुसरो कट 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 अख्खो सोपय घेत 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 तिचो तो अख्खो जो टोकरो आसता व्हडलो तो खाली. ते म्हणटात कितके जन्मांचे भुके आसलेले दोगूय की आपलो तो येदो व्हडलो खाली करून उडयलो. हांकां मेळोंक नासतलें कितें खावंक इतके 4-5 दीस तरी आनी म्हणून अख्खो टोकूच आपलो खालीच करून उडयलो. इतक्यान ती म्हणटा बरें आतां खाली केलो तो केलो. तेंच्या कडेन दोगां कडेन कितें सांगता तुमी आतां आपले ताक पिले पयशे दियात. जमीन म्हणटा पयशे पयशे कसले आपल्याक तर लोकां अशीच येवन दिवन वयतात आनी आपूण खायत आसता आपूण केन्ना पयशे बीन कोणाक केन्ना दिवंक ना. ती म्हणटा बाबा खंयच्या काळांतल्यान येयला तूं हांगा पयशे दिवंक ना कार्ड आनी पयशे ना तुमकां सोडना दोगांयका असो जगन्नाथाचो हात धरता येवन ती. जगन्नाथ हात धरता आनी बलदेव म्हणटा राव राव तुका आमी पयशे दिता फाटल्यान राजा येतलो आमी आतां राजा खातीर लढाई करपाक वयता सो फाटल्यान राजा येतलो आमचो त्याच्या कडल्यान तूं पयशे घे म्हणटा. तर ती म्हणटा तुमी खंयच्या वाटेच्यान खरें उलयता फाटल्यान राजा येयलो आनी तेणी आपल्याक सांगलें तूं फटींग उलयता म्हणून आपले पयशे गेले ताकूय गेले सांगा शिशिंताय सचिन भगवान की. तर पयशे गेले आनी ताकूय गेले म्हणटा. इतक्यान जो जगन्नाथाच्या गळ्यान एक हार आसता माणिकांचो तो जगन्नाथ काडटा आनी तिच्या कडेन दिता की आतां राजा येयल्या उपरांत तेका ह्यो हार दाखय तूं आनी सांग की जगन्नाथान आपल्याक ह्यो हार दिला आनी पयशे घेवन तो हात सोडून घे. अशें म्हटल्या उपरांत तो हार सोडून घे म्हटल्या उपरांत जो बलदेव आसता पळय तेका ती म्हणटा हार दिला खरो तुमी आपल्या कडेन राजा म्हणे तूं चोरून हाडला हार म्हणून जाल्यार आपूण कितें करूं आपल्याक तर कारागारांत घालतले म्हणपाक लागले. जाल्यार तो म्हणपाक लागलो ती म्हणपाक लागली आपल्याक बरोवन दिया तुमी. तो बलदेव पत्र बरयता मेरे प्रिय पुरुषोत्तम जानो महाराज तुम्हारी जिम्मेदारी जा रहा हूँ इसको पैसा दे दो. आणि बलदेव साईन मारता जगन्नाथ साईन मारता दोघूय साईन मारून त्या ताकवालीकडे पत्र दितात आनी पत्र दिल्या उपरांत घे वयतात दोघूय 2-3 सेकंदांनी अख्खी सेनाचो चुराडो उडयता काशीराजाच्या. 2-3 सेकंड अख्खी सेना काशीराज भियाता. पुरुषोत्तम जानाचे 2च सैनीक घेवन आपल्या राज्याक सोपोवन उडयले. जर आतां पुरुषोत्तम जाना न्ही जाल्यार आपूण आपली जानूच वयतली म्हणटा तो. इतक्यान राजा बेगीन बेगीन आपलो गणपती घेवन बेगीन बेगीन वयता. कोणा कडेन वयता पुरुषोत्तम जाना कडेन. कोण काशीराज की बाबा आपूण हरलो आपूण आनी आपल्याक रडपाचें ना. सो राजा येवच्या आदी पुरुषोत्तम जाना चला बाबा सैनिकांनो हल्ले हल्ले आता कितें तर जगन्नाथ महाप्रभूचेर अशें तगडत 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 हळू हळू त्या
नो मॅन्स लँडाकडे पावता जंय ती ताकवाली असता. सो ती ताकवाली म्हणटा तू पुरुषोत्तम जाणा महाराज. म्हणटा हय आपूण पुरुषोत्तम जाणा महाराज. हे घे बाबा तुझ्या 2 मनशांनी आपल्याक पत्र दिला खंय. पत्र वाचता राजा वयल्यान रडपाक लागता की तो तिका म्हणटा की तू कितकी भाग्यवान. आम्ही इतकी भगवंताची भक्ती करता, आम्ही भगवंताक सर्व करता, भगवंता वांगडा आसता, पूण आपल्याक भगवंत मेळना. पूण तुका भगवंतान दर्शन दिलें, तू कितके भाग्यवान म्हणटा. तुजी नजर जितकी एरियान तुजी नजर वयता पळय तितको आयच्यान जागत तुजो. आणि भगवंतान तिका माणिकाचो हार दिलो काडून म्हणून तिचे तेन्नाचें नांव माणिका नांव पडटा, माणिक्या. अशें आसता की अशा शुद्ध भक्ताचो पुरुषोत्तम जाणा महाराज जाली. स्टोरी कित्याक सांगली की जेच्या खातीर स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवान लढपाक गेलो अशा पुरुषोत्तम जाणा महाराजाचो प्रतापरुद्र महाराज चलो आसलेलो. तर महाप्रभू अशा शुद्ध भक्ताक मेळपाक तयार नसलेले. कित्याक तयार नसलेले? कित्याक तर जसो जसो विरह वाडटा, जसो जसो सेपरेशन वाडटा, जशे जशे मेळाक लांब लांब वयता तसो तसो भगवंता प्रती प्रेम वाडत रावता. हांव फाटीं पुणे आसलेलो आनी म्हाका अशें जातालें केन्ना हांव म्हजी येता आनी भगवंताची सेवा करता आनी केन्ना म्हाका कित्ता आनी सगळें म्हणल्यार रावंक मेळटा. कित्याक हांवें दिसतालें की बाबा जमना थंय अशें, कारण सगळें हांगा म्हाजें. सो अशें सेपरेशन जेन्ना जाता तेन्ना आमकां इम्पॉर्टन्स कळपाक लागता, तेन्ना आमचो प्रेम वाडटा. सो हेच्या खातीर चैतन्य महाप्रभू तेका मेळनासलेलो. तर इतक्यान जो चैतन्य महाप्रभू आसता पळय तो कसोच मेळपाक तयार नासता कोणाक, पुरुषोत्तम महाराजाक. कितके तरी भक्तगण रिक्वेस्ट करता बाबा मेळ, तरी चैतन्य महाप्रभू मेळपाक तयार नासता. लास्टाक नित्यानंद प्रभू कितें म्हणटा, ओके तूं आतां मेळपाक तयार ना आनी तेका हांगा येवं नाका म्हणटा. तूं चैतन्य महाप्रभू कटकाक वचना, तेकाय तूं हांगा येवं दिना. एक काम कर, ती तुजी जी उत्तरी आहा पळय चैतन्य महाप्रभू उत्तरी तुज्या हांगा वयली ती दी, ती आपूण तेका दिता आनी तेतून तो खूश जातलो. इतक्यान मागीर चैतन्य महाप्रभू बरें तुमकां जर अशें दिसता की आपली उत्तरी घेवन तो शांत जातलो, दिता आपली उत्तरी. काडटा चैतन्य महाप्रभू आपली उत्तरी दिता. जेन्ना राजा कडेन ती उत्तरी येता तेन्ना राजा ती उत्तरीची स्वयं चैतन्य महाप्रभू कशी सेवा पुजा करपाक लागता. सद्दां तेची पुजा करता, आरती करता, फुलां घालून तेका बऱ्या आसनार ती उत्तरी दवरता. तर थोड्याच दिसांनी मागीर थोड्या दिसांनी परत सगळे फोर्स करपाक लागता महाप्रभू की तेका मेळ. इतकें चैतन्य महाप्रभू म्हणटा बरें तेका आपूण मेळटा म्हणटा. एका अटीर मेळटा, जर आपल्याक दामोदर पंडीत आहा पळय तो जर सांगीत तूं वचून तेका मेळ राजाक जाल्यार आपूण मेळटा. कित्याक सांगता अशें चैतन्य महाप्रभू? जर दामोदर पंडीत आसता तेका खूब वायट संवय आसता की चैतन्य महाप्रभू टोकीत आसता तो परत तूं एक संन्यासी, तुवें हें करूंक जायना, तूं एक संन्यासी, तूं हांगा वचूंक जायना, तें करूंक जायना, हें करूंक जायना. चैतन्य महाप्रभू स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवानाचो अवतार घेवन हांगा येयला. तेका भगवंता प्रती अपराध केली दामोदर पंडीत, रायट? तो एक्चुअली दामोदर पंडीत कितून प्रेम भावान सांगी. अशें ना की आमकां लिला दाखोवपाक सगळे गजाली आमी आयकता. दामोदर पंडीत जाल्यार तो प्रेम भावान सांग की बाबा तूं अशें केल्यार अशें जातलें, तशें केल्यार तें. पूण चैतन्य महाप्रभू ते सारकेजम आसता पळय तेतून चैतन्य महाप्रभू म्हणटा की जर दामोदर पंडीत आपल्याक सांगीत जाल्यार आपूण त्या राजाक मेळटलो म्हणटा. इतक्यान दामोदर पंडिताक सामकी लज दिसता बाबा आपूण माफ कर आपल्याक, आपूण आनी तुका कांय सांगचो ना, कोडी काडचो ना, पूण अशें तूं म्हणू नाका की सगळ्यान फुड्यान अशी तरी लज काडूं नाका आपली की तूं आपूण सांगता आनी तूं आयकता कशें. सो हेच्या उपरांत आमी हेतूनच्यान आमी कितें शिकोवंक शकता तर जो माझ्या वाटेनच्यान सिक्स आहा तो तुमच्या सगळ्यांच्या वाटेनच्यान 9. जे म्हाका रायट दिसता माझ्या वाटेनच्यान ते तुमी जर म्हटले 9 आनी हांव म्हणटा 6. हांवूय रायट आनी तुमी सगळी रायट. सो थोडे गजाली आसतात जे तेंच्या पॉयंट ऑफ व्ह्यूच्यान रायट आसतात आनी म्हाज्याय पॉयंट ऑफ व्ह्यूच्यान रायट आसतात, तर रॉंग आसता. सो एक स्टोरी आसता, एक ल्हान चेडूं आसता आनी एक दीस आवय आनी चेडूं अशी बसलेली आसता कळ्ळें. आनी आवय कितें दिसता आज आपण आपल्या चेडवाक शेअरिंग इज केअरिंग हें शिकयतलें म्हणून. शेअरिंग इज केअरिंग. 2 एप्पल आसता तेच्या हातीन चेडवाच्या आनी इतल्यान हें शिकयताच्या उद्देशान ती कितें सांगता बाय म्हाका ते एक एप्पल दी. ते घेता चेडूं गप गप करून दोनी वाटेच्यान एक घास मारता आनी
इतक्यान म्हणटा हेका आत्ता आपण शिकवूंक सोदताले शेणीच केली आणि आत्ताच आपल्याक दाखयलें दोन्ही आपल्याला घास मारून उडयलो म्हणपाक लागले. तर इतक्यान ती आता त्याला तापोवप मारपाकूच तेका इतक्यान ते चेडूं म्हणटा मम्मा हे एप्पल खूप गोड हा मम्मा ह्यो तूं खा. सो तिने कितें चिंतले की तेणी दोन्ही एप्पल खाल्ले आपल्याक ना दिवपाचे म्हणून. त्या चेडवान कितें चिंतलेले की गोड जो एप्पल हा तो आपण आपल्या आईक दिलेले. हितून कळटा तुमका दोन पर्स्पेक्टिव्ह असतात, दोना वाटेनच्यान रायट असतात, फक्त ते कळपाक जाय आमकां. सर हेच्या खातीर चैतन्य महाप्रभू हे शिकवून दिता आमकां की आम्ही करेक्शन करू शकता वेन वी हॅव कनेक्शन. गेल्याच लेक्चरान गोविंद सर तुमकां सांगलेलो कोट की वेन वी हॅव कनेक्शन देन यू कॅन डू करेक्शन. जेन्ना आमचेर कनेक्शन आहा आमी जर वचोन कोण नवीन येयला आनी ताका म्हणलें बाबा असो वचोंक जाय असो रंग घालूंक जाय तर म्हणटले कोण येयला फाट आनंद म्हणटलो अपराध घेवन बसतलो तर रायट आपण आनी इस्कॉनान येत ना म्हणटलो. आपले जर कनेक्शन आहा आतां आनी रमाकांत एकामेकांक आमी कितें सांगूंक शकता रमाकांत प्रभू आनी म्हाका सांगूंक शकता कित्याक आमी सांगूंक शकता एकामेकांक कनेक्शन आहा. जर आमचें कनेक्शन जाल्यार आमी करेक्ट ताका करूं शकना एकामेकांक असो भाग आहा. तर हेच्या उपरांत चैतन्य महाप्रभू हेच्या उपरांत ही जी लिला सोंपता पळय सोंपता इतक्यान रामानंद राय हांगा येता. रामानंद राय मद्रासचे गव्हर्नर. सो जेन्ना मद्रासची सगळी ड्युटी सोंपता तेन्ना रामानंद राय पुरी येता परत. रामानंद राय एक्चुअली प्रतापरुद्र महाराजा कडेन काम करताले. सो जेन्ना रामानंद राय येता तेन्ना ते राजाक सांगता की बाबा राजा आपल्याक चैतन्य महाप्रभूची सेवा करपाक जाय, आता आपल्याक तू ह्या तुझ्या कामांच्यान सूट दी म्हणटा. कितें सांगता आपल्याक चैतन्य महाप्रभूची सेवा करपाक जाय, तू आपल्याक ह्या तुझ्या कामांच्यान सूट दी. तर त्याच्या उपरांत राजा म्हणटा तू चैतन्य महाप्रभू कडेन फुल टायम रावता आता. हय राजा पूण फुल टायम रावंक शकता पूण आपल्याक तुजें काम सोडचें पडटलें. म्हणटा तू काम सोड, तू चल चैतन्य महाप्रभूची सेवा कर. तुजो जो म्हयन्याचो पगार आसतलो तो आपूण तुज्या घरा व्हरान पावयतलो. अशें जर आमकां म्हणत गव्हर्नमेंट जाल्यार कितलें बरें. तुमी टेंपलान रावन सेवा करात आमी तुमच्या घरा म्हयन्याचो पगार पावयता. आवय घरानूच बसतलीं सगळीं. टेंपलान तुमची ना ती दुसरी गजाल बसतलीं. सो अशें म्हटल्या उपरांत रामानंद राय वयता चैतन्य महाप्रभू कडेन सर्व करपाक वयता. चैतन्य महाप्रभू आनी चैतन्य महाप्रभू कडेन वयता प्रतापरुद्र महाराज म्हणटा कितें की आपली एकूच विनंती आहा की तू चैतन्य महाप्रभू रिक्वेस्ट कर की आपल्याक एकदा मेळ म्हणून फक्त. इतक्यान रामानंद राय म्हणटा ओके आपूण तुजी रिक्वेस्ट सांगता म्हणटा एक्सेप्ट करता आनी चैतन्य महाप्रभूक सांगता. सो जेन्ना रामानंद राय चैतन्य महाप्रभूक मेळटा तेन्ना चैतन्य महाप्रभू रामानंद राय मदीं खूब भुजे गजाली जातात. इंटरनल कोर गजाली जातात जे त्या लेवलार आसात ते आमी आयकोंक आमकां खूब व्हडली बुद्धी जाय. सो रामानंद राय इज विशाखासाठी इन गोलोक वृंदावन. तर रामानंद राय जेन्ना हांगा येता चैतन्य महाप्रभू कडेन तेन्ना तेंचे खुबशे गजाली जातात. तेच्या उपरांत चैतन्य महाप्रभू कडेन तो रिक्वेस्ट करता की राजा तुका मेळपाक सोदता प्लीज तेका एकदा मेळ. इतक्यान चैतन्य महाप्रभू म्हणटा पळय तो राजा आनी हांव संन्यासी कितपत तुका रायट दिसता हे मेळप ते तूं आपल्याक सांग. इतल्यान रामानंद राय तरी सांगता तरी चैतन्य महाप्रभू काउंटर अटॅक करीत रावता. लास्टाक रामानंद राय एका सोल्युशनार येता. कितें सांगता रामानंद राय की जर तूं तेका मेळना न्हू जाल्यार तेजो जो चलो आहा पळय तेजो जो चलो आहा पळय तेका तरी तूं मेळ. चैतन्य म्हणटा हा बरें तेका मेळटा तेका आपूण मेळूंक शकता. सो दुसरे दिसा चैतन्य महाप्रभू फुड्यान तेजो चलो येता. जेन्ना तो चलो येता पळय तेजो सो जेन्ना राजाक न्यूज कळटा पळय तेन्ना राजा खूश जाता आनी आपले चल्याक बरो न्हिजयता बीन आनी धाडटा. अशें जातलें अशें नॉर्मली की आपूण तेजो बापूय आनी तेका मेळटा खंय तर चड आपल्याक म्हूण अशें जातलें न्हू की रोयतलो तरी पूण प्रतापरुद्र महाराज खूश जाता आनी कितें तेका तयार करता बरो आनी धाडटा फुडें. जो जेन्ना चेडो चैतन्य महाप्रभूच्या फुड्यान येता तेन्ना चैतन्य महाप्रभू कृष्णाची याद येता. कित्याक कृष्णाची याद येता चैतन्य महाप्रभू बिकॉज तो जो चेडो आसता तो मातसो सावळ्या रंगाचो आसता श्याम रंगाचो आसता तो आनी तेणी पितांबर येल्लो घातलेले आसता गोल्डन येल्लोइश पितांबर घातलेले आसता.
सो रिसेंबल जाता कृष्णा भाशेन तो जेन्ना चैतन्य महाप्रभू तेका पळयता पळय तेन्ना चैतन्य महाप्रभू व्हडलें कृष्णा कृष्णा म्हणून रडटा आनी धांवत वचून तेका आलिंगन करता. आलिंगन केल्या उपरांत श्लोका आहात फुडें आमकां खूब टायम लागतलो श्लोका म्हणटाना. श्लोका नाका म्हणया म्हणजे मेन आनी फुडें म्हाका दिसलें जाल्यार म्हणया पूण श्लोकांक खूब टायम लागतलो आमकां. तर जेन्ना मेळटा चैतन्य महाप्रभू तेका आनी जर चैतन्य महाप्रभूचो टच जाता न्हू त्या चेड्यार तेन्ना तेच्या भितून कृष्ण भक्ती कृष्ण प्रेम वयता आनी तो कृष्णा 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 म्हणून रडपाक लागता भुरगो. जो राजाचो चेडो आसता तो कृष्णा कृष्णा म्हणून रडपाक लागता जेन्ना चैतन्य महाप्रभू तेका हक करता. आनी चैतन्य महाप्रभू म्हणटा आयच्यान ह्यो भुरगो आपल्याक सद्दां मेळूंक येतलो. आपल्या कडेन येवपाक हेका कोणाची परमिशन लागची ना. डायरेक्ट आपल्या भितून एंट्री मेन पॅलेसान आपल्या तेका एंट्री डायरेक्ट आपण जर रावता तर अशी कोणाक एंट्री नसता भितून डायरेक्ट पूण तेका स्पेशल एंट्री. आनी नुसतो धरून 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 चैतन्य महाप्रभू तेका रडटा रडटा रडटा. कित्याक रडटा तुमी सांगा कित्याक रडटा आसतले चैतन्य महाप्रभू तेका धरून त्या चेड्याक? बिकॉज चैतन्य महाप्रभू त्या राजाक मेळनासलेलो. राजा थंय तळमळटा आनी राजाकून चड चैतन्य महाप्रभू तळमळटा की आपल्याक भक्ताक आपूण तळमळयता आपल्याक मेळूंक मेळना तेका. भायल्यान सगळ्यांक दाखयता आपल्याक तेका मेळपाचो ना आपूण संन्यासी तो राजा हेच सांगता सगळ्यांक. पूण भितूंतल्यान इतको विरस तेन्ना चैतन्य महाप्रभू की तो ना न्हू एटलिस्ट तेजो चेडो तरी म्हणून तेका रडटा असो पोशीत पोशीत रडटा फक्त की तेजो चेडो आपले कडेन आनी तेका बरो करता तेका प्रेम दिता. हे सगळो प्रेम कोणाचो उबारता तेचेर? प्रतापरुद्र महाराजाचो प्रेम हे सगळो त्या भुरग्याचेर येता. चैतन्य महाप्रभू भुरग्याक त्या प्रेम करता. इतल्यान जेन्ना तो भुरगो परत वयता घरा तेन्ना प्रतापरुद्र महाराज घट धरतात आनी आलिंगन दितात. आनी जेन्ना प्रतापरुद्र महाराज तेका घट धरतात सो जो कृष्ण प्रेम ट्रान्सफर जाल्लो तेच्या भितून तो प्रतापरुद्र महाराज भितून वचोन आनी प्रतापरुद्र महाराजाची भक्ती वाडटा आनी उत्कंठा आनी वाडटा. सो ह्या गजाली उपरांत आमचो मेन पास्टन सुरू जाता. सो गुंडीच्या मार्जन. सो गुंडीच्या मार्जना वक्तार चैतन्य महाप्रभू 3 जाणांका आपयता. 3 जाणांका आपल्या कडेन आपयता. एक आसता काशीराज सर्वभौम भट्टाचार्य आनी पडिचा जो टेम्पल सुपरिटेंडंट आसता. टेम्पलाचो सुपरिटेंडंट आसता पडिचा तेका 3 जाणांक आपयता. कोण कोण? काशीराज काशी मिश्रा सर्वभौम भट्टाचार्य आनी पडिचा. ह्या तिगांक आपयता आनी कितें सांगता आपल्याक सेवा दियात म्हणटा. हात जोडून सांगता आपल्याक सेवा जाय. तर पडिचा म्हणटा तुम्ही महाप्रभू प्लीज हात जोडू नका आपल्या फुड्यान. तुम्ही फक्त जाय ते आपल्याक सांगा. प्रतापरुद्र महाराजांनी सांगला स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान आमच्या मनात रावता. आपल्या ऑर्डरची त्यांनी जे सांगले तशें करा. आपल्या ऑर्डरची कांयच गरज ना. आपण जे सांगता तो जे सांगता ते तशें करा. तेका जाय ते बरोवन दिया. इतल्यान हांवें म्हणटा पूण पडिचा म्हणटा की प्रतापरुद्र महाराजांनी सांगला की तुमकां जाय ते करपाक मेळटले तुमी फक्त सांगा. जाल्यार चैतन्य महाप्रभू म्हणटा आपल्याक हे जे टेम्पल हांगा फाल्यां रथ करपाचो भगवंताचो आपल्याक फक्त सेवा दियात म्हणटा. कसली सेवा? हे टेम्पल फूल मार्जन करपाची सेवा दियात. तर तो पडिचा म्हणटा हे तुमी कितें उलयता काय म्हणटा. हे तुमकां शोभना हांगा मार्जन करप झाडू मारप पोचा करप हे तुमकां शोभना. तुमी भगवन आनी तुमकां हे करप शोभना. म्हणटा ना ना प्लीज आमी वर्साक कितें करता हेजे म्युनिसिपालिटीचे अधिकारी आहात आमचे तांकां धाडटा आनी ते क्लिनींग करतात थंय. आमी वचना पूण तुमी जर म्हणटा जाल्यार बाबा आमी सुद्दां करता क्लीन पूण तुमी बसात. जाल्यार चैतन्य म्हणटा ना 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 आपले स्टाफ आहात आपण आपल्या स्टाफाक घेवन येतलो आनी क्लिनींग करतलो. तुमी फक्त आपल्याक 1 दिसाची ती मुदत दियात. 1 दिसान आपल्याक जर कितें कमी पडले जाल्यार तुमी आपल्याक दोश दियात. इतलें म्हणटा बरें बरें तुमी जशें सांगता तशें आमी करपाक तयार आसा तुमी करा सेवा. पूण हेच्या खातीर तुमकां झाडू आनी पोछा लागतलो मटके लागतले. सो हे सगळे आपूण तुमकां हाडून दिता. तर आमचे चैतन्य महाप्रभू आसा ते म्हणटा आपूण तर संन्यासी आपूण खंयच्यान हाडूं शकना 100 गजाली. सो नेक्स्ट डे 100 पॉट्स मटक्याचे 100 सारणी आनी 100 क्लॉथ येतात सगळे आनी चैतन्य महाप्रभूच्या फुड्यान दितात. चैतन्य महाप्रभूच्या फुड्यान सगळे जे गौडी वैष्णव जमा जाल्ले आसतात फुडल्या दिसा तांकां चैतन्य महाप्रभू हातीक धरून धरून हाडून बसयता आनी हातीक धरून हाडून बसोवन तेंच्या तकलेक चंदनाचो लेप लायता बरो. आनी चंदनाचो लेप लायल्या उपरांत तांकां सांगता तुमच्या सगळ्यांच्या जिवाचेर
आपण राजा कडल्यान सेवा मागल्या. ती म्हणतात सगळे भक्त म्हणतो अरे चैतन्य महाप्रभू सेवा सांगा सांगा आम्ही तर तुमच्या खातीर आहात सगळे. कसली सेवा फाल्यां नेत्रोत्सव आताच्या फुड्यान वचोन जगन्नाथाची आरती करप. आम्ही हांव पुजारी आमी दीक्षा आमची केन्ना जाल्या आमी वयतला फर्स्ट लायनीन रावप आमचो फोटो येतलो फुड्यान ओके आमी तर रावता फुड्यान वचून रावता म्हणटा. चैतन्य म्हणटा असली सेवा ना. हे जे टेम्पल दिसता तुमकां कुंडीच्या ते टेम्पल क्लीन करपाक जाय. क्लिनिंग तर चैतन्य महाप्रभू म्हणटा हय क्लिनिंग तर सगळ्यांच्या हातीन एक सारण दिता. सगळे बरे जोशान चैतन्य महाप्रभू म्हणटा चला आता आमी साफ करूया ओके टेम्पल साफ करूया म्हणटात. तर सगळे टेम्पल साफ करपाक घेतात आणि चैतन्य महाप्रभू कितें सांगता अनाउन्स करता आतां साफ करचे नियम कितें की साफ करच्या आधी तुमकां कळपाक जाय की जो कोण कमींतलो कमी कचरो कलेक्ट करतलो तो हे जे क्लिनिंग जातले त्याच्या उपरांत फिश स्पॉन्सर करतलो. जो कमींतलो कमी कचरो कलेक्ट करतलो आणि ज्याचो कचरो कमी आसतलो तो आयचे फिश स्पॉन्सर करतलो. सेवा करताना फक्त तोंडान कितें आसपाक जाय हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सेवा करताना फक्त तोंडान कृष्णाचे नाव आसपाक जाय. कृष्ण कृष्ण बोली फक्त कृष्णाचे नाव तोंडान आसपाक जाय. कशें सांकेतीक भाशेन उलोवप कृष्ण कृष्ण झाडू दी कृष्ण कृष्ण घडो जाय कृष्ण कृष्ण घडो घेता कृष्ण कृष्ण फक्त कृष्ण कृष्ण ह्याच ध्वनीन आवाज येतलो. जर उलयशीत जाल्यार तो एलिमिनेट. बाय 200 लोक आसलेले त्या कुंडीच्या मार्जन करताना 200 लोकां खातीर सगळे अरेंजमेंट केलेली. सगळ्यांनी स्टार्ट केलो कचरो काडप. सगळो टेम्पलाचो पयलीं शिखरावयलो कचरो काडलो तो सकयल पडलो मागीर सकयलो कचरो मागीर परत पाणी मारतना. सो ही बरी हेच्या फुडें आतां सगळे श्लोका आहा ते फूल क्लिनिंगे बद्दल सांगतात की कशें कशें एक एक जागो साफ केलो कसो कसो वयलो सायडीचे वॉल पयले सगळे कशे कशे साफ केले आणि ते पाणी घेवन फ्लोरार भायर रस्त्यार रस्ते कशे क्लीन जाले एक एक गजाली सांगल्यात फुडें फुडें खूब आहात ते श्लोका. आनी हेच्या उपरांत मागीर चैतन्य महाप्रभू कितें करता की ही जी क्लिनिंग चालू आसता पळय तेन्ना कॉम्पिटिशन लायता की आयज ह्या कॉम्पिटिशनान कोणाचो चड भोजा जाता पळय तो आपल्याक पळोवपाक जाय म्हणटा. सो सगळ्यांचे एक एक कचऱ्याचो ढेर आसता आपलो आपलो ग्रुप घातलेले असतात 4-5 जणांचे एकटे नासता 4-5 जणांचे खरंच 4-5 जणांचे ग्रुप घातलेले असतात चैतन्य महाप्रभून आणि त्यांचं एक एक भोजा असता. भोजा म्हणजे कचरा. सो तो असता कचरा. चैतन्य महाप्रभू म्हणटा कोणाचो चड जातलो तेका कृष्ण भक्ती तेका कृष्ण प्रेम डिस्काउंटार मेळटलो महाप्रभू डिस्काउंटार. जाल्यार चैतन्य इतक्यात सगळे सुरू जातात. पूण थोडे आमकां कॉम्पिटिशन म्हटलं पण थोडे आमकां संवय आसता न्हू की आपलो कचरो आमी एका कडेन हाडून सांठोवन दवरता. सायडीक दुसऱ्याचो कचरो असो हाडून तो आमच्या केन्ना कचऱ्यान एक जातलो तो आमकां कळचें ना हळूच चोडून हाडून दवरूं शकता. सो तेच्या खातीर चैतन्य महाप्रभून जे 4-5 जाणटे लोक आसले पळय तांकां सांगलेलें की तुमी हांगा बसून रावात आनी पळयात ही कोण असली नाका जाली कोणाक कामां करनात न्हू की दुसऱ्याचो कचरो हाडून आपल्या कडेन दवरनात काय पळयात फक्त. सो तेच्या उपरांत सगळी सेवा सुरू जाता. सो थोडे म्हाज्या भाशेन थंय आसतात लोक जे 4-5 मिनटां अशे झाडू मारतना वचून बसतात फाटल्यान जे कामां करपाक सामकें काम चड अशे कामां सामकी जमनात आमकां अशे 4-5 मिनटां दाखोवं शकता हांव पूण सेवा करता म्हणून मागीर तर आमी आमच्या कामान आसता. सो तेच्या उपरांत चैतन्य महाप्रभू जे बरें काम करताले पळय तेंची प्रशंसा करपाक लागले आनी जे बसलेले पळय हळू चैतन्य महाप्रभू तेंच्या फाटल्यान वयता आनी असो हात धरता अरे प्रभू तुमी काय म्हणटा भियातात सामके ना आमी सेवाच करताले मातशें कितें आसलें काम हें करून तुमी कितली बेस्ट सेवा करतात मातशें उठान आनी आतां तुमचे जे सायडीक आसात पळय सगळे हे सेवा करतात तांकां मातशें दाखया की तुमी कशें सेवा करतात ते. तुमची शिकवण घेवन तेंच्यांनी बरें शिकपाक आनी कचरो काडपाक जाय तेंच्यांनी तुमचें शिकवण. ते म्हणटात ते बऱ्या शब्दांनी गाडयो घरात डायरेक्ट ते टोचतात आसले तेन्ना चैतन्य महाप्रभून तांकां वचून केले. ते सामके जाग्यार येयले बेगीन घेतले जाग आनी चड कचरो मारूंक लागले. सो लिडराचो एक ह्यो गूण आसता की तांकां चैतन्य महाप्रभून काय केलें सगळ्यांका बरें करून आपयले बसयले
चंदन लायले, सगळ्यांका आदर सत्कार केलो सगळ्या वैष्णवांका, आणि मागीर त्यांच्या हातीन सारण दिली, मागीर तांकां इन्स्ट्रक्शन्स दिले, आणि मागीर तांकां तेंचे जर रॉंग करतात ते जाल्यार तेणी बऱ्या बऱ्या प्रेम भावनेन पूण वचन स्ट्रॉंग आसलेले पूण प्रेम भावनेन एक्सप्लेन केले. अशें लिडराचें एक अशें काम आसता की बऱ्या भाशेन तांकां सांगप. तर तेच्या उपरांत सगळी क्लिनींग जाता आणि मागीर ना आतां चेतन म्हणटा एक अख्खी क्लिनींग जाता, चेतन म्हणटा परत क्लिनींग करया. सो परत क्लिनींग, सो हेची क्लिनींग जाताली पळय तेच्या खातीर पाणयाचे घडे लागताले, मोठे मोठे पाणयाचे घडे आसले 100. सो हे पाणी जे क्लीन करपा खातीर पाणी हाडटाले न्हू, ते खंयच्यान हाडटाले, जो इंद्रद्युम्न सरोवर आसलेलो, इंद्रद्युम्न महाराजाचे एक सरोवर आसलेलो, सो इंद्रद्युम्न सरोवर त्या सरोवराचें नांव, सो तितूनच्यान पाणी हाडप. तो इंद्रद्युम्न सरोवर कितको लांब आसलेलो, 2 किलोमीटर लांब आसलेलो. सो चैतन्य महाप्रभून कितें केलें आसलेलें, परत 2-2 किलोमीटर वयताले सगळे ना. चैतन्य महाप्रभून टेम्पलाच्यान सायडीच्यान एक डिवोटीक दवरले, हेवटेनच्यान इंद्रद्युम्न सरोवरा मेरेन, हांगा मेरेन घडे. सो घडे हांगाच्यान वयताले, एक पाणया मेरेन वयतालो, पाणी भरून घडे दुसऱ्या वाटेनच्यान सरोवराच्या दुसऱ्या वाटेनच्यान टेम्पला मेरेन परत त्या वाटेनच्यान लायन, अशी लायन. हांगाच्यान घडो येतालो, पाणी भरताले मदीं, आनी हांगाच्यान परत असो वयतालो. स्मार्ट. आनी चैतन्य महाप्रभून इजी केल्लें सगळें काम तेंच्या खातीर. आनी जे घडे अशे आसताले पळय, अशे उल्लेख आहा की मदीं घडे फुट्टाले, मातयेचे घडे आसले न्हू तेन्ना, सो ते मदीं फुट्टाले. सो फुटल्या उपरांत जे कपडे आसले पळय, जे व्हडले व्हडले फुट्टाले, सो ते कपड्यांचो सुद्दां यूज जातालो, आनी ते कपड्यांनी कितें करताले, वयर पाणी मारताले, सकयल पाणी काडून वयर मारताले छप्पराचेर त्या कपड्याच्या हेल्पान. सो एक ल्हान गजाल अशी सांगली हांगा, पण सगळें आयकून गेल्यार आमकां टायम जातलो. सो हेतून चैतन्य महाप्रभू मागीर सेकंड क्लिनिंगेर येता. सो सेकंड क्लिनिंगे टायमार आतां सगळ्यान व्हडले गजाली आसले ते क्लीन जाले. आतां खंयची गजाल उरले, जे ल्हान गजाली आसले पळय, इल्ल्या कोणशांनी जे घाण उरल्या ती काडप आतां. सो चैतन्य महाप्रभू कितें करता, फुसपाचो टायम आसता पळय तेन्ना आपलो स्वताचो कपडो काडटात आनी त्या कपड्यान फुसतात टेम्पल. त्या कपड्यान टेम्पल फुसपाक लागतात. आमी आमचो कपडो मातसो लोळ सेवा करतना, अरे लोळ आमचो कपडो आतां परत धुवंक जाय, वायट करपाक जाय घरा वचून, टेन्शन जाता मातशें न्हू. पूण चैतन्य महाप्रभू आपलो स्वताचो कपडो, भगवंतान आपलो स्वताचो कपडो काडून टेम्पल फुसपाक घेतले. तर हितूनच्यान आमकां चैतन्य महाप्रभू कितें सांगता की जे व्हडले गजाली आमचे क्लीन, आमच्या सुद्दां सगळ्यांच्या लायफान भक्ती जिवनान येयल्या उपरांत आमचे सगळ्यांचे जे व्हडले गजाली आसात पळय, विकार आमचे व्हडले हांव कोण घेता ना न्हू, हांव कोण तसले गजाली करना, गॅमलींग बी आमचे व्हडले गजाली आसले, जे 4 रेग्युलेटरी प्रिंसिपल ते आमी फॉलो करतात आनी ते आमी कांय करना. हे जे व्हडली साफ सफाई आसली पळय ती आमची गेली. पूण आतां जी आमची बारीक साफ सफाई आहा पळय, जे बारीकशे गजाली आहात बारीक ते उरल्यात आतां. सो ते कितें आमच्या भक्ती जिवनान बारीक गजाली की द्वेश करता आमी दुसऱ्यांचो आमी दुसऱ्या भक्तांचो परस्पर आमी द्वेश करपाक लागता की असो तो तसो अशें करपाक लागता आमी. दुसरी गजाल की आमी दुसऱ्यांका कमी समजता, दुसऱ्यांका कमी समजूंक लागता, दुसऱ्यांका रिस्पेक्ट दिना आनी तेंच्या वांगडा वायट वागता. सो हे जे बारीक गजाली आमी एकामेका वांगडा करता, सो ते आमकां साफ करपाक जाय. आमची व्हडली क्लिनींग जाल्या, आमी कंठी घालता, आमी मिरयता कंठी घालून, पूण जे आमचे बारीक गजाली आहा, एकामेकाक द्वेश करपाचो ना, हे जे गजाली आहा पळय ते आमकां क्लिनींग करपाची गरज आहा. जेन्ना ते आमचे क्लिनींग जातले तेन्ना थंय येवन भगवान बसतलो. जे गुंडीचे टेम्पल आसता ते क्लीन केल्या उपरांत थंय भगवंत येवन बसता, रायट. जगन्नाथ महाप्रभू थंय येवन क्लिनींग केल्या उपरांत मागीर येवन बसता. सो सेम वे जेन्ना आमचे जे बारीक जे गजाली आहात पळय ते क्लीन जेन्ना जातले पळय तेन्ना त्या हृदय स्नानान, ज्या हृदय वृंदावनान आमच्या भगवान कृष्ण येवन बसतलो. तर एकदा वैशेषिका प्रभू आपल्या लेक्चरान बेस्ट रियलायझेशन दिताले. वैशेषिका प्रभू श्रील प्रभुपादांचे डिसायपल, तेंच्या खातीरूच म्हाका म्हणजे जो भागवतमाचो म्हाजेर सेट आहा तो म्हाका तेंच्या खातीर मेळ्ळा, तेंच्यांनी दिला आमकां तो. सो इट्स हीज कृपा. सो ते आपल्या लेक्चरान रियलायझेशन सांगताले की कितें ल्हान आसलेले न्हू ते तेन्ना ते
आपल्या मम्मी पप्पा वांगडा एका टुराक वचा आसलेले. सो तेजो जो पप्पा आसलेलो पळय तो म्हणपाक लागलो की आमी आतां वयता न्हू घराच्यान भायर इतके दीस, सो आमी घराची क्लिनींग करया. वैसेसिका प्रभू म्हणपाक लागले आतां घराच्या भायर तर वयता न्हू, आतां आनी क्लिनींग करपाची कितें गरज आहा आमकां? गरज ना. जेन्ना आमी घराच्यान परत येतली कर जातलो न्हू तेन्ना क्लिनींग करया म्हणटा. तर तेजो जो पप्पा आसता पळय वैसेसिका प्रभूचो तो म्हणटा ना पळय आतां जर आमी क्लिनींग केली न्हू जाल्यार फुडले आमी जेन्ना परत येतली पळय तेन्ना आमकां चड क्लिनींग करपाची गरज ना, तेन्ना आमकां क्लिनींग कमी करपाची लागतली. सो हितूनच्यान वैसेसिका प्रभू स्पिरिच्युअल कनेक्शन घेवन रियलायझेशन आपले शेअर करी आसले की कशें आमी जे सगळे आहा पळय आमच्या हृदयान षडविकार भरून भरून आसा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर भरून भरून आहा आमच्या हृदयान. तर आमी हे भक्ती करीत करीत साफ करीत आहा. हे भक्ती जशी जशी आमी करता जशे आमच्या इंटेन्सिटीन भक्ती करता आमी तशें तशें साफ जायत आहा. हे साफ करपाची आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहा. जर आमी चिंतले की आतां जर साफ जावंक जाय आमचे जाल्यार आमकां जेन्ना आमी परत घरान येतली पळय नवीन घर आमचे जे घर सेम उरतले जे भितूतले घर आहा ते सेम उरतले, जेन्ना आमी परत येतली पळय तेन्ना तोच कचरो सांठोवन आसतलो. म्हणजे कितें जर भगवान ना करूं परत हांगा जन्म जावनी परत पूण जर जालो सुद्दां जाल्यार ते जे बॅगेज आसतले पळय आमचे आदल्या जन्माचे ते परत आमकां हांगा घेवन येवपाचे लागतले. सो जे परत आमचे आदल्या जन्मान आमचे विकार आसलेले ते सगळे कंटिन्यू जातले. सो त्याच्या खातीर दीस वेरी मोमेंट दीस वेरी लायफ टायम आमकां क्लिनींग करपाची गरज आसा. कशी क्लिनींग करपाची गरज आसा? आमच्या हृदयाचे मार्जन करपाची गरज आसा. सो दॅट फुडें वचून आमकां लायफ मेळ्ळी सुद्दां जाल्यार आमकां भितून येयल्या उपरांत क्लीन घर मेळटलें. भितून येयले न्हू आमी आमकां क्लीन दिसतली जागा. परत आमकां झिरोच्यान क्लीन करपाची गरज ना. जशे 50, 75, 80 जशे आसतले तशी तशी क्लिनींग परत 80 वयल्यान स्टार्ट जातली. कळ्ळें सगळ्यांका पॉयंट? सो हेच्या खातीर आमी क्लिनींग करीत रावंक जाय, क्लिनींग करीत रावंक जाय. सो हेच्या उपरांत आतां मार्जन जाल्या उपरांत कितें जाता? मार्जन केलें न्हू सगळें काय फूल जे टेम्पल आसता तितून थंड पाणी मारतात आनी फूल टेम्पल थंड जाता. फूल टेम्पल जे आसता फूल टेम्पल थंड जाता आनी टेम्पल थंड जाल्या उपरांत शीतलता फूल अख्ख्या टेम्पलान येता. सो जे टेम्पल अशें म्हटलेलें असो उल्लेख केल्लो आसा चैतन्य महाप्रभू जेन्ना ते कपड्यान पुसता पळय टेम्पल आनी मागीर टेम्पल थंड जाता पळय ते टेम्पल चैतन्य महाप्रभूच्या हार्टा भशेन चमकोंक लागता फूल. अशें जर फुड्यान गेलो जाल्यार आमचे प्रतिबिंब आमकां दिसतलें. इतके टेम्पल क्लीन आसता सामके. इतले टेम्पल क्लीन आसा. आनी जो भोजा आसता पळय सो जो 200 लोकां आसलेली म्हणून सांगलेलें सगळ्यांका 199 लोकांचो कचरो एक जाता आनी 200 हो मनीस कोण? चैतन्य महाप्रभू. सो ह्या 199 मनशांचो कचरो एक जाता आनी चैतन्य महाप्रभूचो कचरो एक जाता. चैतन्य महाप्रभूचो कचरो जो ढेर आसता तो 100 पटीन चड व्हडलो आसता 199 लोकांक. चैतन्य महाप्रभू जेन्ना क्लिनींग करता तेन्ना कृष्ण कृष्ण नामान एक्स्ट्रासीन वचोन चैतन्य महाप्रभू शेकडो लोकांचें काम एकटो करता अशें हांगा बरयलां. शेकडो लोकांचें काम एकटो चैतन्य महाप्रभू करता. आनी इतकी फास्ट क्लिनींग जावन ढेर 199 लोकांकून चड ढेर चैतन्य महाप्रभूचो दिसपाक लागता. सो हितूनच्यान आमी कितें शिकोवंक शकता की जी आमकां सेवा मेळटा पळय ती आमी त्या इंटेन्सिटीन करपाक जाय की भगवान त्या सेवेन आमच्या खूश जावपाक जाय. भगवान आमी सेवा केल्या उपरांत खूश जावपाक जाय. सेवा इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. सेवा म्हटल्या उपरांत एकदां इजुलिना सदानंद स्वामी महाराज म्हणटात की लव मिन्स अटेन्शन टू डिटेल्स. आमी जर खरेंच भगवंताक प्रेम करता जाल्यार भगवंताचे बारीक बारीक गजालींनी जे हांगा कशें आसूंक जाय तें कळोंक जाय हे कशें आसपाक जाय हे बारीक बारीक गजाली आसतात पळय तेतून आमी लक्ष वयता आमचो आनी ते आमी सारके करपाचें ट्राय करता. सो जेन्ना आमी ह्यो भाव घेतली की लव मिन्स वॉट डिटेल अटेन्शन टू डिटेल्स आमी सेवा ह्या भावान करपाक जाय की तेतून भगवान खूश जातलो की भगवंताक ती सेवा आवडटली. सो अशा इंटेन्सिटीन आमी सेवा करपाक जाय. सद्दां गुणेश्वरन म्हणटा इस्कॉनान फक्त
म्हटलं तुमका सेवा मेळटा समथी. सो आयचो ह्यो दीस आहा. आतां टेम्पल क्लिनिंग बीन जातली. सो क्लिनिंग बीन मातशी करपाची हांगा अशें आयकलां उदळ. सो जर जाता जाल्यार चिंतू नाकात की आमची साडी न्यू आसा, धोती कुर्ता न्यू आसा. चैतन्य महाप्रभून स्वता काडून पुसलेले. सो ह्यो भाव घेवन तरी आमी जर आतां सुद्दां अचानक आमकां क्लिनिंग सांगली जाल्यार आमी तयार आसपाक जाय की सगळें आमी क्लीन करूं शकता. लास्टाक एक तुमकां गजाल सांगता आनी लेक्चर आमी विराम दिवया आनी अंडरस्टँड करया कितें सांगपाक सोदता कृष्णदास कविराज गोस्वामी. तर लास्ट चैतन्य महाप्रभू कितें म्हणटा की सगळे जेंच्यांनी क्लिनिंग केल्लें आसता पळय तांकां म्हणटा की आतां फिश सगळे बरे प्रसाद खातात आनी प्रसाद खाल्ल्या उपरांत चैतन्य महाप्रभू सगळ्यांका जे जे क्लिनिंगेन पार्ट घेतलेलो जेंच्यांनी तांकां एकटे वचून चैतन्य महाप्रभू हग करता. एकटे चैतन्य महाप्रभू घट धरता वचून आनी प्रेमालिंगन दिता. त्या प्रेमालिंगनान जे जे ते आसतात तांकां सगळ्यांका ते प्रेमालिंगन मेळ्ळ्या उपरांत तेंच्या भितून कृष्ण भक्ती ट्रान्सफर जाता आनी सगळ्यांका चैतन्य महाप्रभू एम्ब्रेस करता. सो हितूनच्यान आमी शिकप जे भगवंताचे भक्त आहात, जे भगवंताची भक्ती करतात, सेवा करतात, ते साधारण ना. दे आर नॉट नॉर्मल. सेवा करप ही एका गजालीत केली व्हडली गजाल आहा की भगवंताची सेवा करप. आणि एक जीवा जर भगवंताची सेवा करता देन दॅट जीवा इज पूजनीय. अशें हितूनच्यान चैतन्य महाप्रभू आमकां सांगपाक सोदता की जो सेवा करता ताका एक ना एक दीस कृष्ण प्रेम अवश्य मेळटलें. म्हणून सेवा केन्ना सोडप ना. सेवा करीत राव, भगवंताची सेवा करीत राव. बाकीचे जे आहा ते भगवान आपणच सांबाळटलो, फक्त सेवा आपण करीत राव. सो लास्टाक कृष्णदास कविराज गोस्वामी कितें म्हणटा, गुंडीच्या मार्जन लीला संक्षेपे कहिल जहा देखी शुनी पापीर कृष्ण भक्ती हैल. तर कितें म्हणटा कृष्णदास कविराज गोस्वामी की आपण खूप संक्षेप म्हणजे शॉर्ट ब्रीफान तुमकां ही कथा हांगल्यार 222 श्लोका बरोवन सांगता कृष्णदास कविराज गोस्वामी की आपण तुमकां ल्हान कथा सांगल्या तुमकां. सो जो ही कथा आयकतलो, उलयतलो, आयकतलो जो कथा ही मनांच्यान तेका जर तो कितलो पापी पुण्य तो सोडून घाल, तो कितकोय पापी असलो तरी तेका कृष्ण भक्ती अवश्य मेळटली. सो इतली इम्पॉर्टन्स आहा ही जी आतां आमी कथा आयकल्या तितून की आमचे सगळे पाप धुवन वयतले. जसो जसो आमी टेम्पल जशें तुमी जाणात सगळे प्रभात म्हणटा तशें जशें आमी टेम्पल धुता, भांडी धुता आमी टेम्पलांतली, कयर मारता, अल्टराक पुसता, घासता फूल अल्टर, तशें तशें आमचे जे हृदयान विकार आहात पळय सगळे षड विकार ते सुद्दां घासत रावतात आनी ते क्लीन जातात. जशें जशें आमी भगवंताचे गजाली चड क्लीन करपाचें ट्राय करतले तशें तशें आमचें जे हृदय आहा ते क्लीन जायत वतले. आनी त्या क्लीन हृदयान जगन्नाथ निलाचल धामाच्यान सुंदराचल धामान येता. सुंदराचल धाम म्हणजे जे गुंडीचा मंदिर आसा, वृंदावन म्हणटात तेका, गुंडीचा मंदिर आयकात हा. गुंडीचा मंदिर म्हणजे वृंदावन आणि श्री मंदिर जे जगन्नाथाचे ते द्वारका. नीलाचल धाम श्री मंदिर आणि गुंडीचा म्हणजे सुंदराचल धाम. सो नीलाचल धामांच्यान भगवान सुंदराचल धामान येता. सो जेन्ना तो येता पळय तेन्ना ताका टाक 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 करून उडक्या मारतना पळयला आसतलो तुमी. सो थंयसर एक पांडा कितें म्हणटा सांग की जो तुमकां ह्यो भुरगो उडक्या मारतना दिसता न्हू तेका आमी झेलयनात म्हणटा, तो आमकां झेलयता. इतले जे तुमकां पांडा सगळे सायडीक दिसतात पळय ते आमी तेका उखलूंक नासता, आमी तेका धरता, तो झेलपडटा ह्या वटेनच्यान त्या वटेन. एक्चुअल कृष्णा झेलपडटा. जगन्नाथ न्हू, जगन्नाथ कृष्णा, जगन्नाथ न्हू म्हणटय. खरो कृष्णा जेन्ना झेलपडटालो जेन्ना नाल खबर आहा तुमकां ही गजाल. एक दीस कितें जाता, द्वारकान कृष्णा न्हिदलेलो आसता आनी न्हिदलेलो आसता तेन्ना बेडा वयल्यान गप करून सकयल पडटा आनी सकयल पडल्या उपरांत गोपी गोपी राधा राधा म्हणून रडोंक लागता वयल्यान. आनी ते नारद अरे बाबा कितें हाल हेचे काय म्हणटा, गोपी 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 राधा राधा म्हणून रडत आयो. आनी बलरामजी आसता, सुभद्रा आसता, सगळे उद्धव आसता, क्रूर आसता, सगळीं त्या उबी आसतात. इतक्यान सगळे पळयतात. इतक्यान नारद म्हणटा राव आपूण राधा राणीचे बरे बरे गुणगान गाता आनी हेका उठयता. मागीर वचून बलराम म्हणटा ना, सद्या वृंदावनान
स्मशानभूमी जाल्लेली आसा. वृंदावनात सगळे सुकला. यमुनाक तर पूर येयला सामको. यमुना सुकल्या. पूर आधी येयलो मागीर तेका सुकता ती व्हडली स्टोरी हा. तुवें तर सामकी सिरीज केली ती त्या दिसांनी. सो तर पूर येता सामको. पूर सुकता अख्खी यमुना. तर बलरामजी म्हणटा कितें सद्या कृष्णाक ते जाणून फायदो ना. कृष्णा जर वृंदावनांतले वतात हेंकां सगळ्यांका पळोवन तो आनीक दुखान वयतलो. तर पयलीं तो कोणाक म्हणटा उद्धवाक सांगता. उद्धव पयलीं तूं चल वृंदावनात आनी सगळ्यांका सांग तुमचो प्राणनाथ कृष्ण वृंदावनात आतां येता म्हणून. सगळीं मागीर खुश जातली. उद्धव म्हणटा बाबा आपूण ना. आपूण तांकां निकतोच सांगून येयला बेगीन तुमकां कृष्णा आपूण जेन्ना नेक्स्ट टायम येतलो तेन्ना कृष्णा वांगडा हाडटलो. आतां जर आपूण परत वचून तांकां आमी आपले मारतली ती सगळीं म्हणून. उद्धव म्हणटा आपण तर वचना आतां थंय. मागीर उद्धव म्हणटा तूं बलरामजीक सांगता. बलरामजी तूं चल. म्हणटा बाबा हांव ना. आपूण तर यशोदाक सांगला 2 दिसान येतलो आसलो म्हणून. परत आनी तोंडूच दाखोवंक ना हांवें तांकां. आपूण वचत जाल्यार आपली तर खेळूच ना आयज. इतक्यान सुभद्रा म्हणटा तुमी कोण नाका वचोंक आपूण वयता. सुभद्रा वचपाची तयार जाता. बलदेवजी म्हणटा ताका तूं एकटो वचूं नाका. तूं आपली ल्हान भयण आपूण तुज्या वांगडा येता. सो अशा प्रकारे बलदेवजीचो रथ पयलीं फुडें सरता. मागीर त्याच्या फाटल्यान सुभद्रा महादेवीचो रथ वयता. खंय वयता खंयच्या वाटेन येता वृंदावना वाटेर. आनी इतल्यान जशी ती भायर सरता तसो नारद मुनी विणा घेता आपली आनी स्टार्ट करता. नारद मुनी बजाए विणा राधिका रमण नामे. नारद मुनी बजाए विणा राधिका रमण नामे. राधिका रमण नामे. राधिका रमण नामे. अशें जेन्ना राधा राणीचे गुणगान आयकता कृष्णा वळल्यान म्हणटा खंय हा राधा आपल्या वृंदावनान वचपाक जाय. बाबा शांत 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 तुका वृंदावनाचो रथ तयार केला. चल चल चल. नारद म्हणे घे कृष्णा तर चलोंक जायना. हेवटेनच्यान तेवटेन जेल पडटा हेवटेन पडटा हेवटेनच्यान उदक धरता तेवटेन पडटा तेवटेनच्यान अक्रूर जाता. जेल पडत एकदा तो बसता. सो ह्यो जो झेल पडटा पळय कृष्णा तो आजुनूय तो झेल पडतूच वयता. सो तुमकां तो असो वयताना दिसता जगन्नाथ तो कृष्णा खरो झेल पडटा. एक्स्टसीन भावान सामको हे जाता तो की आपल्याक आतां आपल्या गोपीचा आनी राधा राणीक मेळोंक मेळटलें वृंदावनाचो म्हणून तो झेल पडटा. तर आतां 16 जुलैक तेका आमी शिवोलेच्यान ओडटली. सो ओडीत सगळ्यांनी ट्राय करया की तेका आमच्या हेज्या हृदय हा पळय पुल कृष्णा टुवर्ड्स युअर हार्ट. तो एक कोट हा फेमस पुल कृष्णा टुवर्ड्स युअर हार्ट. सो आमी सगळ्यांनी ट्राय करया तेका हार्टान आपल्या ओडपाचे. आनी आमचे केन्ना तो आमच्या हार्टान येवन बसतलो जेन्ना आमचे हृदयाचे मार्जन जातले. कशें जातले फक्त 2 गजाली. एक सेवा आनी दुसरी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हे 2 गजाली केल्या उपरांत स्वामी जगन्नाथ प्रभू आमच्या सगळ्यांच्या हृदयान बसतलो आनी आमी त्याच्याकडे एक दीस आसतली. तुम्ही हांगा आपलो व्हेरी इम्पॉर्टंट प्रेशियस टायम काडून घे. तो वगर आशाच काडून सगळी बसली. बरें दिसलें वाज येयलो तरी म्हाका क्षमा करात आनी आयकलें म्हणून तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनांच्यान धन्यवाद. जगद्गुरू श्रीला प्रभुपाद की, श्री चैतन्य महाप्रभू की. हरे कृष्ण.